नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती। आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रामध्ये कांदा या पिकाला काय बाजारभाव मिळालेला आहे व कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याची किती आवक झालेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी, कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो। तर चला शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 5401 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे 370 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 400 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 800 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो छत्रपती संभाजीनगर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 2690 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 800 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1050 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो मुंबई। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 11595 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 600 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 950 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो सोलापूर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे 35255 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 100 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1400 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 700 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती करून घ्यायची आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ते आम्ही तुम्हाला पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू। तर चला शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।